नमस्कार, आपण पाहताय झी 24 तास. मी कमलेश सुतार. निवडणूक यात्रा या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. निवडणूक यात्रा आज आली आहे मंत्रभूमी आणि यंत्रभूमी नाशिकमध्ये. नाशिक लोकसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेणार आहोत. नाशिक मतदारसंघामध्ये कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत, उमेदवारांचं काय म्हणणं आहे आणि शिवाय इथला महत्त्वाचा ठरू शकणारा फॅक्टर कुठला आहेत, या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत नाशिकच्या या आपल्या यात्रेमध्ये. चला तर मग. एक तीर्थक्षेत्र म्हणून नाशिकची जशी ओळख आहे तशीच नाशिकची ओळख उद्योगनगरी म्हणून सुद्धा आहे आणि एक कृषीप्रधान जिल्हा म्हणून सुद्धा नाशिकची ओळख आहे. या तिन्ही फॅक्टर्सला म्हणजे तीर्थक्षेत्र असो, शेती असो किंवा उद्योग असो, या तिघांमधला सगळ्यात महत्त्वाचा दुवा कुठला असेल तर ती आहे ही गोदावरी नदी, जिच्या काठी आपण आहोत. नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी होणारा कुंभमेळा आहे, त्याची तयारी. बऱ्याचदा हा सुद्धा मुद्दा की तीर्थक्षेत्राचा विकास हा सुद्धा निवडणुकांमध्ये मुद्दा असतो. दुसरा मुद्दा जो इथे आहे तो इथल्या उद्योगांबाबतचा मुद्दा आहे, जो खरं तर राज्यभर अनेकदा उचलला गेलेला आहे की महाराष्ट्रात उद्योग येत नाहीत, इथले उद्योग बाहेर जात आहेत. हा देखील मुद्दा नाशिकला धरून आहे. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो इथल्या शेती संदर्भात शेतकऱ्यांचा मुद्दा आहे. कांदा हा नाशिकची ओळख आहे, जसा द्राक्ष ओळख आहे तसा नाशिकमध्ये सर्वाधिक कांदा उत्पादन होतं. मधल्या काळामध्ये कांद्याच्या निर्यात बंदीवरून मोठा गदारोळ झाला होता आणि त्याचा फटका देखील नाशिकमधल्या काही मतदारसंघांमध्ये बसू शकतो, विधानसभा मतदारसंघांमध्ये, असा अनेकांचा काय असेल. नक्की मतदारांना हेच वाटतंय का, हे देखील आपण जाणून घेणार आहोत. आपण तरुणांना पण जे उन्हामध्ये एकदम कडक उन्हामध्ये सध्या पोहण्यासाठी आलेत नदीमध्ये. काय कोणाची हवा नाशिकमध्ये? वाजे हा? वाजे का बरं? त्यांनी खूप चांगलं काम केलंय आणि ते पिढून पुढे खूप खूप काम करणार. तुला काय वाटतं मित्रा? वंचित बहुजन आघाडी कोण उमेदवार आहे? राजा भाऊ वाजे. बरं तुमचं वाटतं. तुला काय वाटतं मित्रा? तू शांत बसला. कोणाची हवा आहे? मी कोणाच्याच पार्टीचा नाही. कोणाच्याच पार्टीचं, पण हवा कोणाची आहे? आवाजाची असेल त्याची कळेल. वंचितचा पण उमेदवार असं आम्हाला कळतं. आता फाईटमध्ये किती आपल्याला कळेल लोकांशी बोलल्यानंतर. नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार, महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या आता आपण प्रचार यात्रेमध्ये आलेलो आहोत. थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची प्रचार यात्रा झालेली आहे आणि आता आपण त्यांची यात्रा थोडीशी थांबवलेली आहे आपल्यासाठी आणि ते आपल्यासाठी खास ही यात्रा थांबवून हा इंटरव्ह्यूसाठी त्यांनी वेळ काढला आहे. हेमंत अप्पा, खूप खूप स्वागत आहे. निवडणूक यात्रेमध्ये तुम्ही सहभागी झाला झी 24 तासच्या. बरं, उमेदवारी डिक्लेअर होईपर्यंत खूप वेळ लागला, प्रचाराला खूप कमी वेळ मिळाला असं वाटतं का तुम्हाला? कारण एवढे मतदारसंघ कव्हर करायचे आहेत, वेळ तुमच्याकडे किती कमी होता? 18 दिवस पण मिळाले की त्याच्यापेक्षा कमी मिळाले? मला असं वाटतं का योगायोगाने मी आचारसंहितेच्या अगोदर आपल्या जवळजवळ संपूर्ण ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागातील प्रत्येक वॉर्डामध्ये जवळजवळ 530 शाखा आणि त्याचबरोबर अनेक विकास कामांचे उद्घाटनं, हा संपूर्ण दौरा माझा त्या ठिकाणी झालेला होता. आणि म्हणून आणि त्यानंतर जो काही उमेदवारीसाठी आपल्याला थोडा त्रास झाला तर निश्चित आपल्या प्रसारमाध्यमांनी इतका प्रचार केला माझा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाशिकचं सीट सगळ्यात जास्त चर्चा नाशिकच्या लोकसभेची राहिलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं का तो प्रचार खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी झाला. बरं, आता आम्ही ना जेव्हा बाहेरनं बघतो मुंबईतनं, तर दोन गोष्टी आम्हाला प्रकाशाने जाणवतात तुमच्या या मतदारसंघामध्ये. एक आहेत काही इच्छुक नाराज आणि दुसरे आहेत शांतिगिरी महाराज. तर हे नाराज आणि महाराजांचा मेळ कसा बसवत आहे? शांतिगिरी महाराज हे आपण महाराज म्हणून आपण निश्चित त्यांचा गादीचा सन्मान या ठिकाणी करतोय आणि जनताला देखील माहिती आहे. अनेकदा बऱ्याचशा नेते मंडळी महायुतीच्या त्यांना समजवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, परंतु मला असं वाटतं का आणखी अजूनही 2 दिवस आहेत
आम्हाला असं वाटतं का ते कदाचित सकारात्मक विचार करू शकतात. म्हणजे काय ते अचानकपणे आपली पाठिंबा उमेदवारी काढून घेतली का कसं आता तिथं वेळ निघून गेली पाठिंबाच्या पाठिंबा देण्याचा काल देखील प्रयत्न होता त्यांचा, परंतु काही अन्वय म्हणजे मला असं वाटतं का असं कळलं का ते भेटत आहेत, परंतु त्यांची भेट काही अचानक होऊ शकली नाही. परंतु मला असं वाटतं का निश्चित ते चांगला विचार करतील असं आम्ही आशा धरतो. ही खूप महत्त्वाची बातमी तुम्ही आम्हाला सांगताय. ते शांतिगिरी महाराजांना काय त्यांचं मन वळवण्याचा अजूनही प्रयत्न चालू आहे आणि ते सकारात्मक आहेत. हो, निश्चितच सकारात्मक आहेत ते आणि त्यासाठी प्रयत्न आमचा सगळ्यांचा शेवटपर्यंत चालू आहे. काही संत महात्मे आहेत आणि त्यांनी राजकीय याच्यामध्ये पडण्यामध्ये म्हणजे आपण सगळ्यांचा समजून सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे. छगन भुजबळ होते, त्यांची जी भूमिका राहिली होती मधल्या काळामध्ये मराठा आरक्षण आंदोलनाच्या वेळेस, अनेकांचं असं म्हणणं आहे म्हणजे भले कुजबुजत्या स्वरात बोलतात, ओपनली कोणी बोलत नाहीत, पण त्यांच्या प्रचारात असल्यामुळे काय अडचण होऊ शकते ओबीसी मतदारांची, असं काय? नाही, मला वाटत नाही. त्यांना हे मानणारा वर्ग आहे आणि म्हणून आम्ही सर्वच जण या ठिकाणी एकत्र प्रचार करत आहेत. सर्वजण भुजबळ आहेत प्रचारामध्ये आहे ना, त्यांनी रोड शोमध्ये सहभाग घेतला, फॉर्म भरायच्या वेळेस ते आलेले होते. दुसरा एक मुद्दा जो इथे आहे तुमचा मतदारसंघामध्ये, जो देशभर नेहमी गाजतो एक मुद्दा, तो आहे कांद्याचा प्रश्न. म्हणजे दिंडोरीमध्ये जास्त खराब होतं, पण नाशिकमध्ये सुद्धा हा प्रश्न आहे. कांदा उत्पादक शेतकरी थोडासा ग्रामीणमध्ये, इथे शहरातले 4 मतदारसंघ आहे, पण तरीसुद्धा त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट इम्पॅक्ट पडतो. कारण पाहुणे असतात, पाहुणे रावळे असतात, अनेक जण शहरामध्ये राहणारे ग्रामीण भागातले आहेत. कांद्याचा प्रश्न तुम्हाला वाटतो का कितपत इम्पॅक्ट करू शकतो? या कांद्यासाठी अर्थ मंत्रालय, कृषी मंत्रालय, त्यानंतर वाणिज्य मंत्रालय, कॉमर्स मिनिस्ट्री आणि कन्झ्युमर म्हणजे ग्राहक मंत्रालय, हे 4ही मंत्रालयांचा समावेश असतो की महागाई वाढू नये, शेतकऱ्याला योग्य भाव मिळायला पाहिजे, अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी केंद्र शासन या ठिकाणी करत असते. परंतु या 4ही मंत्रालयाचं मत एक लवकर एक मतावर येणं याच्यामध्ये कदाचित काही वेळ जातो, 2-3 आठवडे, आणि म्हणून या 2-3 आठवड्यामध्ये आपल्याकडे जास्त उत्पादन असल्या कारणानं आपल्या नाशिकमधला हजारोने शेतकरी या ठिकाणी होरपळले जातात. बघा ना, आम्ही फिरताना ट्रॅफिकचा एक खूप महत्त्वाची समस्या आहे, विचित्र वाढत चाललेलं शहर आहे, नियोजनाचा अभाव कुठे दिसून येतो. हे सगळे मुद्दे नाशिककरांचे, शहरी मतदारांचा मुद्दा. कारण तुमच्या मतदारसंघामध्ये 4 शहरी मतदारसंघ येतात विधानसभेचे. तर या संदर्भामध्ये आपण देखील सातत्यानं म्हणजे या ठिकाणी आपण के वाघ ते जत्रा हा उड्डाणपूल मागच्या काळामध्ये मंजूर केला, त्याचं लोकार्पण देखील झालं. 100 एकरमध्ये इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब, त्याचं म्हणजे आपल्या भारतामध्ये ही 3री लॅब आहे आणि महाराष्ट्रात पहिली लॅब आहे टेस्टिंग लॅब. तिचं देखील काम पूर्ण 5 प्रकारच्या टेस्टिंग त्या ठिकाणी होणार आहे. व्हील रिपेअरचा कारखाना या ठिकाणी मंजूर केला, त्याचं लोकार्पण झालं. त्याच्यानंतर कोच मेंटेनन्स फॅक्टरी, तिलाही मंजुरी आपण मिळवली. विमानसेवा ही देखील नाशिकला म्हणजे शिर्डी आणि नाशिक 55 किलोमीटरच्या अंतरावरती एअरपोर्ट असले तरी दोन्ही एअरपोर्ट सुरू आहेत. मोदी हाच तुमच्यासाठी सध्या फॅक्टर आहे, महत्त्वाचा निवडणुकीमधला. मला असं वाटतं का ही लोकसभेची निवडणूक ही खऱ्या अर्थानं देशामध्ये नेतृत्व कोणाच्या हातात द्यायचं त्यासाठी असते आणि म्हणून कॅप्टन कोण आहे हे निश्चित महत्त्वाचं. चला, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हेमंतप्पा. तुम्ही या प्रचाराच्या शेड्यूलमध्ये तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या निवडणुकीत तुम्ही सहभागी झाला. खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजेंच्या प्रचार फेरीत आपण आता आलेलो आहेत. त्यांचा आज 51 दिवस असं आम्हाला ते सांगतायत. गेले 51 दिवस हे प्रचार करतात. एक ॲडव्हान्टेज त्यांना मिळालेला आहे, आधी उमेदवारी जाहीर झाली आणि त्यामुळे प्रचाराला अधिक दिवस मिळाला आहे. राजाभाऊ, तुम्ही पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवत आहे आणि तुम्ही खूप जास्त प्रचार तुम्हाला वेळ मिळाला आहे. आता या जास्त प्रचाराचा तुम्हाला काय वाटतं, जास्त प्रचाराचा फायदा होईल की जास्त प्रचार केल्यामुळे तुम्हाला जास्त समोरचं उमेदवार शेवटी आल्यामुळे काय चित्र असेल? नाही, जास्त प्रचार केल्याचा 100% फायदा होणार आहे. कारण मी प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक गाव असेल, पाडा असेल, तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि मी तिथपर्यंत पोहोचण्यात बराचसा यशस्वी झालो असं मला वाटतं. बरं, काय वाटतं म्हणजे तुम्ही पहिल्यांदा ही निवडणूक लढवत आहे, तुम्ही याच्यापूर्वी सिन्नर विधानसभेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. फरक काय वाटतं तुम्हाला 2 गोष्टींमध्ये? आता ही निवडणूक आणि त्या निवडणुकीतला काय फरक आहे? फरक तर खूप आहे. ते एक आपल्या होम पिचवर जसं आपण मॅच खेळतो
तशी ती असते निवडणुकीत जी हार चालू राहते, परंतु सगळं ओळखीचं असतं, वातावरण ओळखीचं असतं, प्रश्न नेहमीचेच असतात आणि त्याच्यामुळं ती वेगळी आहे. हा फार मोठा मतदारसंघ आहे. यावेळेसची निवडणूक पण स्थानिक प्रश्नांपेक्षा राष्ट्रीय प्रश्नांमुळे जास्ती गाजते. म्हणजे मोदी विरुद्ध राहुल गांधी किंवा राष्ट्रीय स्तरावरचे प्रश्न. तुमचा शहरी मतदारसंघ आहे, इथे कसा इम्पॅक्ट तुम्हाला वाटतं की इथेही राष्ट्रीय स्तरावरचेच मुद्दे चर्चेला आहेत की स्थानिक मुद्दे आहेत? नाही, दोन्ही मुद्दे आहेत इथे दोन्ही मुद्दे आहेत. राष्ट्रीय मुद्दे आहेतच आहे, परंतु स्थानिक मुद्दे जे आहेत, बेरोजगारी किंवा 60-65% इंडस्ट्रीज बंद किंवा सीक आहे, आजारी उद्योगांचा प्रश्न आहे किंवा नवीन उद्योग 10 वर्षात आले नाही त्याचा प्रश्न, त्यावर जास्त चर्चा होती. राम मंदिराचा मुद्दा नाशिकमध्ये आपण बघितलं. नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये आपल्याकडे स्वतः पंतप्रधान येऊन गेले, तुमच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आले होते इथे. हा राम मंदिराचा मुद्दा तुम्हाला वाटतं की याच्याबद्दलही मतदारांमध्ये चर्चा का? शहरी मतदारांमध्ये मी बघतो की चर्चा आहे त्याची. मी आता जवळपास आज माझा 51 दिवस आहे, त्याच्यातले बरेचसे दिवस मी शहरातच घालवले, परंतु राम मंदिराचा प्रश्न तर राहिलाच नाही. तो आता त्या प्रश्नावर चर्चा होत नाही असं मला दिसतंय. ग्रामीण भागामध्ये कांद्याचा प्रश्न आहे. तुम्ही ज्या सिन्नरचं प्रतिनिधित्व केलं तिथेही कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. हा मुद्दा जरी बाजूच्या दिंडोरी मतदारसंघात असला तरी झळ बसणारा मतदार आणि काय म्हणतात आपण पै पाहुणे नातेवाईक अनेक आहेत ग्रामीण भागातले. इथे कांद्याचा मुद्दा हा तुम्हाला वाटतं इथे आहे महत्त्वाचा? ग्रामीण भागात तो मुद्दा महत्त्वाचा आहे. सिन्नर असेल किंवा नाशिक तालुक्यातला ग्रामीण भाग असेल, या सर्वत्र जिथं शेती केली जाते तिथं हा मुद्दा महत्त्वाचा आहेच. बरं झालं, आपण राजकीय सगळे मुद्दे बोलले. थोडक्यात आता मी तुमच्या प्रचाराची पुढची सभा आहे. मला एक प्रश्न आम्ही परत असो, राजाभाऊ की परागवाज असं नक्की काय? म्हणजे राजाभाऊ की परागवाज असं नक्की नाव काय तुमचं? नाही, माझं रेकॉर्डला नाव पराग आहे. मग राजाभाऊ कसं झालं? मला घरी राजाभाऊ म्हणतात म्हणून ते सगळे मला राजाभाऊ म्हणूनच ओळखतात. पराग हे नाव बऱ्याच लोकांना अजूनही माहीत नाही. पण मग मतदारांमध्ये त्याचं कन्फ्युजन होणार नाही का? कन्फ्युजन नाही, काहीच नाही. आपल्या मतपत्रिकेवर किंवा EVM मशीनवर नाव राजाभाऊ येणारच आहे. काय वाटतं तीन मुद्दे कुठले नाशिकचे? तुम्ही जर एक विजन म्हणून काय सांगाल नाशिककरांना की हे माझं नाशिकसाठीचं विजन आहे? पहिली गोष्ट तर जो मूळ विषय आहे, नाशिक ज्याच्यामुळे ओळखलं जातं, गोदावरी नदीचं प्रदूषण, येणाऱ्या कुंभमेळ्यावर लक्ष देणं मला वाटतं महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट IT पार्क आणि बेरोजगारी हा विषय आहे. आणि तिसरा जर प्रश्न असेल तर माझ्या दृष्टीने सार्वजनिक आरोग्य हा महत्त्वाचा आहे. नाशिक जिल्ह्याला तर केंद्रात आरोग्यमंत्रीपद मिळालं, त्याचा काही तुम्हाला वाटत नाही नाशिकला फायदा झाला? नाशिक शहरात तर काहीच उपयोग नाही, म्हणजे काही वाटलंच नाही तसं. कारण नाशिक शहरात तुमचे मतदार तुम्हाला परवा सकाळी तरुणांचा फार रिस्पॉन्स वाटतो तुम्हाला? कशामुळे वाटतं तरुणांमध्ये हा रिस्पॉन्स? आता आम्ही बघतोय. आता काय झालं, सुरुवातीला माझ्यावर उमेदवार नसताना माझ्यावर खूप टीका टिप्पणी झाली. माझ्या पेहरावावर, माझ्या शिक्षणाबद्दल चर्चा केली. हा खेडूत उमेदवार आहे अशी चर्चा खूप झाली आणि प्रत्येक पत्रकार आणि कोणी मला त्याबाबतच विचारायचं. आणि मग जेव्हा मी सांगितलं की मी पब्लिक स्कूलमध्ये शिकलेलो आहे, मी इंग्लिश मिडियममध्ये माझं संपूर्ण शिक्षण झालेलं आहे, आणि एखाद्या वेळी असंच चर्चा करत असताना मला कोणी इंग्रजीत जर विचारलं तर मी इंग्रजीत उत्तरं दिले. त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की याला येतं आहे. पण पेहरावाचा काय, हा पेहराव का? तुम्ही इंग्रजी माध्यमात शिकलात, तुम्ही म्हणतात की पब्लिक स्कूलचं शिक्षण झालं, मग हा पेहराव असा का तुम्ही निवडला की हा? निवडला नाही, मी ग्रामीण भागात मी जिथे राहतो तिथं मला जसं वाटतं तसं मी तेव्हापासून राहतो. कॉलेजला मी असेच कपडे वापरत होतो, तेव्हा मला काही वाटलं नाही. तुमचं काय शिक्षण झालं तरी? मी BCom झालेलो आहे आणि मी 1 वर्ष लॉला गेलो होतो, परंतु घरच्या जबाबदाऱ्यामुळे मी शिक्षण सोडून आता शेतीत लक्ष घालतं. तसं शेती आहे, पेट्रोल पंप आहे, व्यवसाय आहे आमचा, पेट्रोल पंप आहे, शेती आहे. आणि पण तरुणांना मग हा पेहराव तुम्हाला वाटतं की आज कसं आहे, आजच्या तारखेला आपण सोशल मीडियाच्या जगात जगताना एक थोडंसं दिसण्यावर तुमच्या लोक आपण बघतो उमेदवार याच्यावरती फार विशेष लक्ष येतं. तुम्हाला वाटत नाही मग आपल्या पेहरावाकडे थोडं कसा बाबा शहरी मतदार जास्त आहे आपल्याकडे?
असं काही वाटत नाही. जसं असेल तसं राहिलं पाहिजे. दिखावा करू नये असं मला वाटतं. हे बरोबर आहे, अगदी बरोबर. चला राजाभाऊ, तुम्ही आम्हाला वेळ दिला प्रचाराच्या तुमच्या या सगळी तुमची एक गडबड सुरू आहे त्यात तुम्ही आमच्यासाठी वेळ काढला. खूप खूप धन्यवाद. तुम्ही झी 24 तासच्या निवडणूक यात्रेमध्ये सहभागी झालात. अनेकांनी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. राजाभाऊ वाजे हे BCom आहेत, स्वतः पब्लिक स्कूलमध्ये इंग्रजी माध्यमात शिकले, पण त्यांचा पेहराव अत्यंत साधा, गावाकडे जसा शेतकरी असो तसा त्यांचा पेहराव आहे. आणि त्यांनी म्हटलं की साधेपणा हा महत्त्वाचा, दिखावा करू नये. आता मतदारांना कशाप्रकारे ते अपील होतं आहे, कारण हा जमाना दिखाव्याचा आहे. राजाभाऊंचा हा नक्की अपील होतं आहे का हे आपल्याला बघणं महत्त्वाचं असतं. नाशिक लोकसभेमध्ये उमेदवार जरी ही स्ट्रेट फाईट आपण म्हणत असो, तरी या सगळ्यांमध्ये एक दुसरा फॅक्टर जो महत्त्वाचा ठरणार आहे तो आहे छगन भुजबळ फॅक्टर. छगन भुजबळ सुरुवातीला इच्छुक होते, नंतर त्यांनी या प्रचारामध्ये सक्रिय झालेले आहेत. या सगळ्या काळामध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी झाल्या आहेत. छगन भुजबळांकडेच आपण त्यांच्या घरी आलेलो आहोत आणि त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नाशिकमध्ये आम्ही आलोत आणि म्हटलं की तुम्ही उमेदवार जरी नसलात तरीसुद्धा तुमचा फॅक्टर खूप महत्त्वाचा ठरतं असं मी आता म्हणालो. तर कसं काय, म्हणजे तुमचं सध्याचं काय रिडिंग आहे, कसं वाटतंय तुम्हाला चित्र नाशिकमधलं? असं आहे ना की मी महायुतीचा मंत्री आहे आणि महायुतीचा प्रचार करतो आहे, त्यामुळे महायुतीच येणार इकडे सगळीकडे. पण खूप फॅक्टर्स होते पहिला, म्हणजे आधी त्याच्याकडे जातोच मी काय काय इलेक्शनमधल्या गोष्टी आहेत. पण तुम्ही इच्छुक होतात आधी काय नक्की, म्हणजे तुम्हाला अमित शहा म्हणाल? तुमचं रॉंग हे आहे, तुमची चुकीची समजूत आहे. मी अजिबात इच्छुक नव्हतो, मी तिकीटच मागितलेलं नाही. होळीच्या दिवशी जे आहेत ते मी आणि समीर भाऊ नाशिकला निघालो, भिवंडीपर्यंत आलो. तिथून मला अजितदादा आणि ते प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंनी मागे बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही सकाळी 6 वाजता आलो, 3 वाजेपर्यंत रात्री मीटिंग चालली होती दिल्लीत आणि अमित शहा साहेबांकडे. आणि त्याच्यामध्ये फडणवीस आणि त्यांचे बावनकुळे वगैरे शिंदे आणि त्यांचे आणि आम्ही 3 जण होतो. मग आणि ते एक एक मतदारसंघाची चर्चा सुरू झाली. तर नाशिक आलं तर अजित म्हणाले, मी सांगितलं मला नाशिक आम्हाला द्या, आमचे आमदार आहेत तिकडे, काम पण आहे आमचं. तर त्यांनी विचारलं तुमचा कोण आहे उमेदवार? तर अजित म्हणाले की आमचा उमेदवार हे समीर भुजबळ आहेत, कारण ते माजी खासदार आहेत. तर त्यांचं म्हणणं की अमित भाई असं म्हणलं की नाही नाही नाही, हे मंत्री कोण आहे? मंत्री तो मंत्री तो दुसरे छगन भुजबळ, वो खड़ा रहेंगे उधर, वो खड़े रहेंगे उधर, वो ही खड़े रहेंगे. तो शिंदे म्हणाले साहेब ते ही सीट तर आमची आहे, सिटिंग है सिटिंग. कौन है? बोले गोडसे. अच्छा ठीक है ठीक, उसको मेरे पास भेज दो, मैं उसको समझाता हूँ. काय तर म्हणजे कोणी काय बोलायला तयार नाही. मग असं सगळं झालेलं आहे, तर तुम्हाला आता उभं राहावं लागलं. मी म्हटलं यार मी तिकीट मागितलं नाही, मी कसं काय तुम्ही मला अचानक. मग मला म्हटलं 24 तास उद्या येतो मी. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो, म्हटलं समीरला उभं करा ना. त्यामुळे आम्ही तर त्याचंच नाव सांगितलं होतं, हे तुमचं नाव तर त्यांनी सांगितलं आणि आता आम्ही काय करणार? काय दुसरा मार्ग नाही आता. मग ठीक आहे जातो नाशिकला. आणि मग तिकडे आलो आणि मध्ये फोन केला याला फडणवीसला, म्हटलं काय रे बाबा ते समीरला उभं करूया ना आपण. हो नाही हो, समीरला कसं उभं करणार? तर अमित भाईने तुमचं नाव सांगितलेलं आहे. अरे म्हटलं मीटिंग वगैरे सगळं आमच्या मिळतील ना मोदी साहेबांच्या. हो हो सगळं करू. बावनकुळे म्हणाले या लेवलची तयारी होती की सभांची वगैरे पण हो सभा पण देणार, सगळं देणार. त्यांचा फोन आला मुख्यमंत्र्यांचा 2 दिवसात. ते म्हणाले अहो भुजबळ तुम्ही तिकडे शिरूरला माळी लोक खूप आहेत ना? हो म्हटलं माळे आहेत ना, खूप आहेत. मग तुम्ही तिकडे जर उभे राहिले तर कसं काय होईल? म्हटलं असं आहे की मला महाराष्ट्राने अख्खा देश ओळखतो आणि म्हणजे आता शिवसेनात होतो तेव्हापासून सगळीकडे फिरतोय,
परंतु जायचं म्हणजे का गाडीतून जा नाही तर हेलिकॉप्टरला अर्धा एक तास भाषण करा, संपलं. माझं काम काय आहे? माझं काम फक्त नाशिकमध्ये सगळं काय आहे काय, तर मी कुठेही जाणार नाही. बघा विचार करू, काय ना, तो विचार करण्यासारखं काय नव्हतंच. सगळ्यांची यादी आहे ना, सगळे बसायचे काय आणि नावं डिक्लेअर करायचे ना. आणि मग चौथा म्हणजे आता संपतच आला. आता फक्त आता मुंबई ते 2-4 आणि इकडे राहिले. आणि ते दीपक केसरकर आणि आमच्या 2-3 लोकांनी जे आहे घेतले काय त्या प्रेस कॉन्फरन्स, म्हटलं आता शेवटचं. त्याने एकच नाव जाहीर केलं, नारायणराव राणे. अरे म्हटलं आपण नाव घेत नाही. आणि मी ताबडतोब मग मीडिया बोलवलं, प्रेस, आणि सांगून टाकलं की मी आता उभं राहू इच्छित नाही, मी याच्यातून मागे सरलेलो आहे, मी विड्रॉ झालं होतं आहे. पण ह्याच्यातनं असा एक मेसेज गेला की मग तुम्ही काय इच्छुक नाहीत किंवा तुम्ही थोडंसं विड्रॉ झाले आहात सगळ्या प्रक्रियेतून, असं काही होतं? विड्रॉ म्हणजे काय, मग मी एक महिना, मग छगन भुजबळ हा काय, मी काय मागितलं नाही तुमच्याकडे सीट. म्हणजे मी काय तुमच्या दारात येऊन पडू काय की मला सीट द्या, जाहीर करा. तुम्ही सांगितलं म्हणून मी तयार झालो होतो आणि निवडूनही आलो असतो. परंतु 1 महिन्यानंतर काय अशी अवहेलना झाली असं मला वाटलं. आणि मग असं वाटलं अवहेलना झाली? ऑफकोर्स सगळ्या जगाची नावं तुम्ही जाहीर झाली काय, आणि शेवटपर्यंत माझं नाव जाहीर होत म्हणजे तुम्हाला नाही करायचं काय, पण तुम्हीच सांगितलं होतं म्हणून तर मी तयार झालो होतो. मग नाही करायचं असं किंवा माझा तो अपमान असं मी समजतो, आणि मी त्याच्यातून माघार घेतली. या सगळ्या अपमानामुळे तुम्ही माघार घेतली आणि म्हटलं तुम्ही आता नाव जाहीर करा, आम्ही काम करणार. तुमचं मधल्या काळात एक स्टेटमेंटची खूप चर्चा झाली होती. तुम्ही म्हणाला होतात की उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांसाठी सिंपती आहे, त्यांच्यासाठी सहानुभूती आहे. 100% आहे. अजूनही का अजूनही वाटतं मला. सिंपती म्हणजे कसं काय, सिंपती म्हणजे असं आहे की जर त्यांचं सगळे आमचे आमदार आमच्याकडे आले, 2-4 तिकडे सोडले, मग त्यांच्या मिटिंगला गर्दी का होते? ती गर्दी म्हणजे ती सिंपतीचीच गर्दी असेल ना. पण ती सिंपती ही मतपेटीत उतरेल का, हा मुद्दा आहे. जाहीर सभांना येणं वेगळं आणि मतपेटीमध्ये उतरणं वेगळं. त्यामुळे आता किती ती मतपेटीमध्ये उतरत आहेत ते बघावं लागेल ना. राज ठाकरे आता तुमच्या महायुतीसोबत आहेत, ते आता प्रचार करतात. त्यांनी प्रचारात एक मुद्दा उपस्थित केला की छगन भुजबळांच्या मांडीला लावून तुम्ही कसे बसला, असं त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारलं तुमच्याबद्दल बोलताना. आजही तुम्ही सरकारमध्ये आहात, तेव्हाही राज ठाकरे तोच प्रश्न विचारत नाहीत खरं तर. हा, तो प्रश्न त्यांनी शिंदेना सुद्धा विचारायला पाहिजे की तुम्ही बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आहे ही, असं तुम्ही म्हणता, मग छगन भुजबळ तुमच्या मांडीला आत्ता का बसतोय आत्ता, ते विचारायला पाहिजे. माझ्याबद्दल तुम्ही जेव्हा बोलतात ही सगळी मंडळी, तेव्हा मी तर ठीक आहे, एकमेक शिवसैनिक असेल, कदाचित फार कट्टर नाही असं समजून चालू, हरकत नाही. अरे तुम्ही रक्ताचे ना, तुम्ही रक्ताचे. मला आठवतं काय, राज आला नाही तोपर्यंत जेवायचं नाही तिकडे. काही वेळेला त्या मातोश्रीवर अजून कसा नाही आला शाळेतून. तुम्ही काय केलं असं? हां, आणि मग तुम्ही इकडे पण असता, तिकडे पण असता. जाऊ दे, तो मुद्दा आता माझ्या दृष्टीने तो काही एवढा काही लोकांना आता तो काय तुमचा भावला अशातला काही भाग नाही. कारण त्याच्यानंतर मी त्यांच्याबरोबर बसलो उद्धवबरोबर, तसा यांच्याबरोबर सुद्धा बसलो आहे. खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही आम्हाला निवांत वेळ दिला, निवांत गप्पा मारल्या. तुम्ही प्रचाराच्या शेड्यूलमध्ये आम्ही तुमचा अर्धा तास खरं तर मागवून घेतला, तो तुम्ही दिला, त्याच्यापेक्षा जास्त वेळ. खूप खूप धन्यवाद. निवडणूक यात्रामध्ये तुम्ही आज सहभागी झाला. खूप खूप धन्यवाद. तीर्थक्षेत्र म्हणून नाशिकची ओळख आहे. त्यातली सगळ्यात महत्त्वाची ओळख म्हणजे नाशिकला म्हटलं जातं की प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी, अशी ही ओळख आहे.
वनवासात असताना प्रभू श्रीराम इथे होते नाशिकमध्ये. आणि दुसरी ओळख म्हणजे हे काळाराम मंदिर, प्राचीन असं काळाराम मंदिर आहे, ही शहराची ओळख आहे त्याच्या एका विशिष्ट आर्किटेक्चर शैलीमुळे सुद्धा. आणि तीर्थक्षेत्राशिवाय दुसरी ऐतिहासिक ओळख म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे मंदिर प्रवेशासाठी केलेलं आंदोलन, त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींसाठी फेमस आहे काळाराम मंदिर. पण नाशिकची धर्मनगरी म्हणून ओळख असताना काळाराम मंदिर मधल्या काळात एक पॉलिटिकल नरेटिव्हचा खूप मोठा भाग झाला होता. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या मंदिरात आले होते, त्यांनी इथे आरती केली, पूजा केली. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या आधी ज्या दिवशी राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा होत होता त्या दिवशी उद्धव ठाकरेंनी इथे येऊन गंगा आरती केली, या मंदिराला भेट दिली, इथे त्यांनी आरती केली. हे फार सेंटरमध्ये राहिलं आहे. आणि कारण अर्थात त्याचा मुद्दा होता की राजकारण जसं सुरू होतं, राम मंदिर हा इलेक्शनचा मुद्दा होऊ शकतो का, अयोध्येतला राम मंदिर हा इलेक्शनचा पॉईंट आहे का, असे अनेक मुद्दे आपल्या चर्चामध्ये मगाशी आले. म्हणून आपण आज काळाराम मंदिरात आलो आहोत आणि काही या क्षेत्रातल्या जाणकारांशी होण्यापेक्षा एक्सपर्ट्स त्यांच्याशी आपण इथे बोलूया, त्यांचं नक्की काय मत आहे, ते सगळ्या गोष्टीकडे कसं बघतात म्हणून जाणून घेण्यात. अर्थातच हा महाराष्ट्राला सध्या ओळखीचा चेहरा आहे, अनेकदा आपण त्यांना टी व्हीवरती बघतो. महंत सुधीरदास आपल्यासोबत आहेत, महंत अनिकेत आपल्यासोबत आहेत आणि इतरही मंडळी त्यांच्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे मी आता मगाशी सांगताना हे सांगितलं की या मंदिरामध्ये आपल्याला बरंच मधल्या काळामध्ये पॉलिटिकल नॅरेटिव्ह एक राजकीय कथन बघायला मिळालं. उद्धव ठाकरे इथे आले, ज्या दिवशी तिकडे प्राणप्रतिष्ठा सोहळा होत होता तेव्हा ते इथे आले, नंतर पंतप्रधान स्वतः इथे आले. रामाच्या भोवती ही निवडणूक आहे असं तुम्हाला वाटतं का? प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद या भारतभूमीला निश्चितच आहेत. आणि भारतीय जनता पार्टीने जो त्यांचा मॅनिफेस्टो होता त्या मॅनिफेस्टोमध्ये राममंदिर बांधणार याचा जो कंप्लायन्स त्यांनी केलेला आहे आणि ती जी वचनपूर्ती झाली आहे, मला असं वाटतं की त्या माध्यमातनं प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद निश्चितच आहेत. आणि रामाभोवती निवडणूक ही आपण जर पाहिली तर 90च्या कारसेवेपासूनच फिरायला सुरुवात झाली आहे. पण मग ही वाटतं तुम्हाला म्हणता अनिकेतजी की ही राम मंदिर किंवा प्रभू रामाचा मुद्दा हा या निवडणुकीचा मुद्दा आहे? नक्कीच. भारत असो किंवा महाराष्ट्र असो, राम हे आपल्या सर्वांसाठी आदर्श आहे आणि राहणार आहे. धर्म आणि राजकारण एकत्र असावं किंवा राजकारणात धर्म यावा किंवा राजकारण्यांनी धर्माचं राजकारण करावं किंवा धार्मिक क्षेत्रात असलेल्या लोकांनी, आपल्याकडे एक महाराज उभे आहेत म्हणून विचारतोय, त्यांनी राजकारणात यावं. काय सांगतो धर्मशास्त्र, काय सांगतो? मधल्या कालखंडामध्ये राजकारणाच्या संदर्भात जर पाहायचं म्हटलं तर एक निरंकुश सत्ता ही वापरली गेली झाली. मला असं वाटतं की धर्ममंडळ जे आहे ते निश्चितच राजांवरती अंकुश ठेवणारं राहील. आणि तसा एक काल या ठिकाणी आज सुरू झाला आहे. आणि प्राचीन काळापासून आपल्याकडे ती कन्सेप्ट होतीच. त्यामुळे असं काही नाही की बा धर्मसत्ता आणि राजसत्ता ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्ही एक तरुण मित्र, तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टींवर? तुम्ही तरुण पिढी कशी बघते सगळ्या गोष्टींकडे, धर्मसत्ता आणि राजसत्तेकडे? निश्चितच की धार्मिक पर्यटन सुद्धा वाढेल यामार्फत. असं तुम्हाला वाटतं? धार्मिक पर्यटन याच्यामुळे वाढेल. बरं, योगी आदित्यनाथांचा तुम्ही विषय काढला, आता तुम्ही बरा तो मुद्दा उपस्थित केला. ते योगी आदित्यनाथ आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे एका मोठ्या रोलमध्ये. मग तुम्ही म्हणताच की जर आता धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र असावी तर मग एक नरेंद्र मोदी तर, पण योगी आदित्यनाथ स्वतः एका मठाचे प्रमुख आहेत, ते स्वतः महंत आहेत, मग त्यांच्याकडेच का देऊ नये देशाची सत्ता? असं आहे की क्रमशः जी वाटचाल आहे ती निश्चितच त्या मार्गाने होईल. मला एक सांगा, आता तुम्हाला नाशिकची कुठली ओळख जास्ती पडते? म्हणजे मंत्रभूमी म्हणून की यंत्रभूमी म्हणून, कुठली ओळख तुम्हाला वाटतं की नाशिकची जास्त असावी आजच्या तारखेमध्ये? नाशिकची ओळख वेदशास्त्रामध्ये आलेली आहे, त्वम ज्ञानमयो विज्ञानमयोसी. मंत्रभूमी ते यंत्रभूमीपर्यंत ही खरी नाशिकची ओळख आहे. धर्म तुमच्या आपण धर्मसंसद म्हणू शकतो का आपल्या आजच्या छोटेखानी एक धर्मसंसदेला त्यांचा आशीर्वाद आहे, त्यांचं म्हणणं. पण नाशिकची जी ओळख आहे याच्यातला आपण एक सिरियस पार्ट बघायला तर नाशिकची ओळख राहिली आहे आजपासून तर अनेक शतकांची, अनेक हजारो वर्षांची नाशिकची एक ओळख राहिलेली आहे आणि ती ओळख कायम राहावी असं अनेकांचं म्हणणं आहे. पण त्याच्यासोबतच नाशिकने एक नवीन ओळख जी केली आहे तीही राहावी. पण धर्मसत्ता आणि राजसत्ता दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि दोघांनी एकमेकांना गाईड करावं, दोघांनी एकमेकांना मार्गदर्शन करावं अशी भूमिका आपल्यासोबत आज इथल्या महंतांनी मांडलेली. आणि आता जाता जाता एक किस्सा. यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये
बिनविरोध निवडून गेलेल्या उमेदवाराची फार चर्चा झाली. सुरतमधनं लोकसभेसाठी बिनविरोध निवडून गेलेल्या उमेदवाराने खरं तर खूप वादंग झालं, त्याची देशभर चर्चा झाली. पण असाच एक प्रसंग नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा घडला होता. त्याचा किस्सा मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. बरं, ही बिनविरोध निवडून जाणारी व्यक्ती कोण होती? ही व्यक्ती होती महाराष्ट्रातलं एक राजकीयदृष्ट्या उत्तुंग असं व्यक्तिमत्व, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. 1962ला चीनच्या युद्धानंतर देशाची परिस्थिती थोडीशी वेगळी होती आणि त्या परिस्थितीमुळे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी यशवंतरावांना एका विशेष जबाबदारीसाठी एका विशेष मोहिमेवरती दिल्लीत बोलावून घेतलं. त्यांच्यावरती संरक्षण मंत्रिपदाची धुरा त्यावेळेस सोपवण्यात आली होती. तुम्ही राजकारणामध्ये अनेकदा हा शब्द ऐकला असेल, अनेकदा हे वाक्य तुम्ही ऐकलं असेल की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला. खरं तर त्याच्यामागे हाच रेफरन्स होता. देशाच्या त्या काळच्या बिकट परिस्थितीमध्ये संरक्षण मंत्रिपदासारखी महत्त्वाची जबाबदारी पंडित नेहरूंनी त्यावेळेस यशवंतरावांवरती दिली होती. बरं, आता यशवंतरावांना मंत्रिपद तर केंद्रात मिळालं, पण त्यांना लोकसभेवर निवडून जाणं देखील गरजेचं होतं आणि अशा वेळेस त्यांनी मतदारसंघ जो निवडला होता तो होता नाशिक लोकसभा मतदारसंघ. आता नाशिक लोकसभा मतदारसंघातून देशाचे संरक्षण मंत्री निवडून जाणार म्हणून सगळ्या पक्षांनी चंग बांधला की आपण यशवंतरावांना बिनविरोध निवडून द्यायचं आणि तसेच यशवंतराव बिनविरोध निवडून गेले सुद्धा. नाशिकचे खासदार राहिलेले आहेत, म्हणजे नाशिकचं प्रतिनिधित्व यापूर्वी कोणी केलं आहे तर स्वतः साक्षात यशवंतराव चव्हाणांनी केलेलं आहे. बरं, याच्यानंतर त्यांचा एक नागरी सत्कार झाला. नाशिकमध्ये भव्य असा सत्कार करण्यात आला की नाशिकचे संरक्षण मंत्री, देशाच्या संरक्षणाची धुरा वाहणारे यशवंतराव चव्हाण नाशिकमधून खासदार झाले म्हणून त्यांचा एक नागरी सत्कार झाला. या कार्यक्रमाला अनेक दिग्गज उपस्थित होते. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे अर्थात कविवर्य ज्येष्ठ साहित्यिक वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज. तर या कार्यक्रमात बोलताना कुसुमाग्रज म्हणाले होते की भूगोलामध्ये कुठेही कृष्णा आणि गोदावरी या नदीचा संगम भूगोलात कुठेही होत नाही, पण तो नाशिकमध्ये यशवंतरावांच्या निमित्ताने झाला आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले होते. या सत्काराला उत्तर देताना यशवंतराव म्हणाले होते की नाशिककरांनी मला बिनविरोध संसदेत पाठवून माझ्यावरती खूप मोठे उपकार केलेत आणि या उपकारांची परतफेड मी नक्की करेल आणि अगदी योग्यरित्या करेल असं ते म्हणाले आणि त्यांनी ती केली देखील. संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी नाशिकला एक खूप मोठा प्रोजेक्ट दिला, एक खूप मोठा प्रकल्प नाशिकला आणला. तो होता हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. नाशिकजवळ असणाऱ्या ओझर इथं हा प्रकल्प झाला. ओझर मिग ज्याला म्हटलं जातं, त्याच्या नाशिकच्या थोडंसं बाहेर इथे आता विमानतळ आहे जिथे ओझर नाशिकचं, तिथे हा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात HALचा प्रकल्प नाशिकला आला, जिथे मिग या लढाऊ विमानांची निर्मिती केली जाते. आणि यशवंतरावांनी अशा प्रकारे आपल्या नाशिकबद्दल हे ऋणानुबंध ठेवले आणि ते त्याच्यानंतरही अनेकदा कायम राहिले. पण बिनविरोध निवडणुका चा यावेळेस खूप चर्चा होती आणि त्यानिमित्ताने नाशिकच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आपण ही निवडणूक यात्रा घेऊन आलो होतो. यशवंतरावांचा किस्सा आठवला म्हणून तुमच्यासोबत तो आज शेअर केला. निवडणूक यात्रेमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघातून आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन मतदारसंघामध्ये. तुम्ही बघत राहा निवडणूक यात्रा फक्त झी 24 तासवर.